नमस्कार, बुलेटिन मध्ये सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूजने करणार आहोत। कुरकुंभ MIDC मध्ये सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। औद्योगिक सुरक्षा विभागाकडून अर्थकेम कंपनी विरोधात मार्च 2022 मध्ये फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला होता। कुरकुंभ MIDC मधील अर्थकेम लॅबोरेटरीज मध्ये ड्रग्ज बनवलं जात होतं। त्या प्लॉट 70 ची कोणतीच नोंद नसून विनापरवाना ही कंपनी सुरू असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालन उपसंचालक अंकुश खराडे यांनी दिलेली आहे। त्यामुळे ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे। दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC मध्ये असलेल्या अर्थकेम केमिकलमध्ये काल ड्रग्ज पकडण्यात आले। 1100 कोटींचे हे ड्रग्ज पकडण्यात आलेले आहे। कंपन्यांवर कंट्रोल करण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभाग असतो आणि त्या विभागाकडून आता वेगवेगळ्या प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात येत आहे। आपल्यासोबत उपसंचालक आहेत या सगळ्या विभागाचे। साहेब, नेमका या कंपनीमध्ये नेमका काय प्रकार झाला होता, त्याच्याशी काय संबंधित आपल्याला माहिती आहे? या कारखान्यात कशाचं उत्पादन केले जात होतं याच्या संदर्भात आमच्या कार्यालयात त्यांनी कोणताही अर्ज सादर केलेला नव्हता। विनापरवानगी हा कारखाना चालू होता। त्यांचं पाठीमागे एक युनिट आहे, त्या युनिटचं नोंदणीकृत आमच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे। 21 मध्ये विनापरवानगी त्यांनी अर्ज कारखाना चालू असल्यामुळे आम्ही मार्च 22 मध्ये एक फौजदारी खटला ह्या कारखान्याच्या बोगद्याविरुद्ध ऑलरेडी दाखल केलेला आहे। त्या नेमक्या खटल्यामध्ये काय 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 तुम्ही दाखल केलं होतं का या कंपनीच्या विरोधात? कारखाना परवाना न घेता कारखाना चालू होता हा आम्हाला कायदेभंग आढळला होता। त्या कायदेभंगासाठी आम्ही फौजदारी खटला दाखल करून कायदेशीर कारवाई केली होती। तसं पोलिसांना सांगितलं होतं किंवा नाही? पोलिसांना सांगितलं नव्हतं। कुठल्या विभागाला तसं कळवलं? आम्ही स्वतःच अथॉरिटी आहोत, आम्ही स्वतःच कोर्टात फिर्याद दाखल केली होती। जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हा कारखाना तसाच चालू राहू द्यायचं असं या सगळ्यामधून दिसते का? नाही, कारण काही नाही, कोर्टाने तसे आदेश पण दिले नव्हते सील करण्याचे। नाही, त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही। तसंही चालू ठेवला होता हा कारखाना? नाही, चालू आपण ठेवत नाही ना, चालवणारे कोण आहेत? म्हणजे टेक्निकली चालू ठेवलं, टेक्निकली कागदावर जरी बंद असला तरी इथं चालू होता। त्याच्यानंतर तुम्ही चालू ठेवणे आमच्या घरात काहीच माहिती नाही। तुम्ही इकडे व्हिजिटला आला होता, तुम्हाला कोणी सांगितलं का हा कारखाना सुरू आहे किंवा काय? काही आम्हाला कुणीही तक्रार नाही, कोणतीही माहिती नव्हती कार्यालयात। कुणी तक्रार देखील केली नाही? कारखाना हा बिनधास्तपणे चालू होता, कुठलीही परवानगी घेतली नव्हती। त्यामुळे एकंदरीतच आता या कारखान्याच्या जे काही कंपनी त्या कंपनीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड।